नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण ऑनलाईन क्लासेस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, सो आपण आज चॅप्टर नंबर 3 ला स्टार्ट करणार आहे. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ओके, फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय काय बघितलं? सेल डिव्हिजन बघितलं. टोटली मायटोसिस काय असतं और मियोसिस काय असतं, हे दोन्ही पार्ट आपण डिस्कस केले. आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला रिप्रोडक्शनचा पार्ट डिस्कस करायचा आहे. सेक्सुअल असेक्सुअल रिप्रोडक्शन ह्युमन बिंग मध्ये, प्लांट मध्ये और अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये कशा पद्धतीने रिप्रोडक्शन होतं हे आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कशन करायचंय. ओके, त्याच्यानंतर बघा रिप्रोडक्शन असेक्सुअल सेक्सुअल रिप्रोडक्शन, नंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, म्हणजे कोणकोणत्या रिप्रोडक्शन साठी कोणकोणत्या मॉडर्न टेक्नॉलॉजी विकसित झालेल्या आहे त्याचा पण आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, म्हणजे आपल्या रिप्रोडक्शन करण्यासाठी जी काही हेल्थ असेल ती हेल्थ कशा पद्धतीने हेल्थ पाहिजे ते पण या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहे. सो नेक्स्ट लास्टला आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजर, म्हणजे जी काही लोकसंख्या वाढ आहे ती कशा पद्धतीने लोकसंख्या वाढ होते ते पण आपण या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो आता पेज नंबर 22. ओके, कॅन यू रिकॉल म्हणून क्वेश्चन्स दिलेले 4 क्वेश्चन. विच आर दी इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग कोणकोणते लाईफ प्रोसेसेस आहे आपले दररोजचे, कोणकोणते आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या दररोजच्या क्रिया होतात. न्यूट्रिशन असेल, रेस्पिरेशन असेल, ओके, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युले असेल, ओके, एक्सक्रीशन असेल, रिप्रोडक्शन असेल. दिस आर दी व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, सेकंड आहे विच लाईफ प्रोसेसेस आर इसेन्शियल, म्हणजे इम्पॉर्टंट कोणते फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. प्रोडक्शन ऑफ एनर्जी साठी कोणकोणते असतील? न्यूट्रिशन असेल, ओके, रेस्पिरेशन असेल. दिस आर दी इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस. ओके, थर्ड क्वेश्चन विच आर मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. मग कोणकोणते 2 टाइप्स आपण बघितलेले. ओके, मायटोसिस अँड मियोसिस. व्हॉट इज द, आणि त्यांचा डिफरन्स विचारला. हे तुम्ही 4 क्वेश्चन्स राईट करायचे आणि ते नोटबुक वरती म्हणजे राईट करून लर्न करायचे. ओके, 4 क्वेश्चन आहे व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम्स इन सेल डिव्हिजन. आपण मागच्या चॅप्टर मध्ये ओव्हरऑल सेल डिव्हिजन क्रोमोझोम्स मध्ये आपण क्रोमॅटिन फायबर वगैरे ते बघितलं होतं. मग त्याच्यात म्हणजे ज्या क्रोमोझोम्स पासून कशा पद्धतीने सेल डिव्हिजन होतं हे आपण पूर्णपणे मायटोसिस अँड मियोसिस मध्ये बघितलं. ओके, नेक्स्ट बघा वी हॅव स्टडीड व्हेरियस लाईफ प्रोसेसेस इन प्रिव्हियस क्लासेस. ऑल दोज लाईफ प्रोसेसेस, दॅट इज कोणकोणत्या लाईफ प्रोसेसेस आहे? न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, सेन्सेशन. सेन्सेशन म्हणजे आपण सेन्स करतो त्या गोष्टी. अँड रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युले असेल, म्हणजे आपण तात्काळ आता सुई टोचल्या लगेच आपण असा आवाज काढतो ना, बरं की नाही, म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली आर दी इसेन्शियल टू इच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू रिमेन अलाइव्ह. म्हणजे त्याच्यामुळेच आपण या सर्व लाईफ प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होत असतात दररोज, म्हणून आपण लाईव्ह. ओके, म्हणून आपण जिवंत आहे. बिसाइड दिस लाईफ प्रोसेसेस वन मोर लाईफ प्रोसेस ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग ती कोणती असेल? रिप्रोडक्शन असेल. ओके, म्हणजे रेस्पिरेशन हे याच्या सोबतच आपल्या बॉडीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट प्रोसेस असेल तर ती प्रोसेस कोणती आहे? रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्शन नसतं तर आपण सुद्धा जिवंत राहिलो नसतो. ओके, हे लक्षात ठेवा. However, reproduction does not help the organisms to remain alive, but it helps to maintain the continuity of the species of that organisms. Okay, म्हणजे रिप्रोडक्शन केलं नाही आपल्या सजीवांमध्ये, रिप्रोडक्शन झालं नाही तर तो सजीव जिवंत राहू शकत नाही असं काही नाही. ओके, रिप्रोडक्शन नाही झालं तरी तो सजीव काय जिवंत राहू शकतो, बट त्याच्यापासून जो तयार होणारा दुसरा सजीव असेल, नेक्स्ट जनरेशन असेल, ते नेक्स्ट जनरेशन रिप्रोडक्शन झालं नाही तर तयार होऊ शकत नाही. त्याच्यामुळे दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. ओके, नेक्स्ट सांगितले ऑब्झर्व म्हणून खाली काही 4 डायग्राम दिले आहे. फर्स्ट डायग्राम मध्ये आपल्याला माहिती जर्मिनेशन प्रोसेस आहे फर्स्ट आणि लास्ट, त्याच्या खाली बघा जर्मिनेशन प्रोसेस होते. सो बी मध्ये काय रिप्रोडक्शन झाले बघा. ओके, आणि सी मध्ये काय सेल डिव्हिजन, आपण ते मागच्या चॅप्टरला डिस्कस केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर कॅन यू टेल फर्स्ट क्वेश्चन व्हॉट डू वी मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पेसिस. ओके, म्हणजे स्पेसिसचा मेंटेनन्स आपण कशा पद्धतीने आपण मेंटेनन्स म्हणजे
ज्या स्पेसीज आहे त्या ओव्हरऑल ॲज इट इज कशा पद्धतीने ठेवू शकतो, बिकॉज ऑफ रिप्रोडक्शन. सेकंड बघा, वेदर द न्यू ऑर्गॅनिझम्स इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू अर्लियर वन दॅट हॅज प्रोड्यूस इट. ओके, म्हणजे जो काही सजीव, आता सपोज जे काही पॅरेंट असेल त्या पॅरेंट सारखंच नेक्स्ट जनरेशन सेम टू सेम दिसेल का, असं नाही, त्यांच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन येतं. मग हे व्हेरिएशन कशामुळे येतं, मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे. तर हे व्हेरिएशन कशामुळे येतं की त्यांचे जे काही सिक्वेन्स आहे न्यूक्लिओटाइड्सचे, जे काही आपण बघितलं होतं ते सिक्वेन्स, जेनेटिकचा जो काही जीनचा सिक्वेन्स असेल तर तो सिक्वेन्स त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, डिसऑर्डर येऊ शकतात, किंवा तो सिक्वेन्स चुकला, म्हणजे फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण ते डिस्कस केलंय. ओके, मग ते जेनेटिक डिसऑर्डर त्याच्यामुळे येऊ शकतात, म्हणून थोडेफार व्हेरिएशन्स पुढच्या पिढीमध्ये आपल्याला दिसू शकतात. एक्झॅक्टली सिमिलर दिसणार नाही. ओके, म्हणजे आपण आपल्या वडिलांसारखं एक्झॅक्टली सिमिलर नाही दिसू शकणार. ओके, थोडेफार व्हेरिएशन आपल्या बॉडीमध्ये असू शकतात. ओके, नेक्स्ट काय, who determines whether the two organism of a species will be exactly similar or not. Okay, no असेल त्याचा आन्सर. फोर्थ क्वेश्चन बघा, what is the relationship between the cell division and formation of new organisms. ओके, त्यांच्यामधला डिफरन्स सांगायचा आहे मला. ओके, म्हणजे सेल डिव्हिजन म्हणजे काय असतं आणि न्यू ऑर्गॅनिझम्स कशा पद्धतीने फॉर्म होतो, ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. ओके, ते सुद्धा राईट करायचं. आपण मागच्या चॅप्टरला ओव्हरऑल डिस्कस केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॅराग्राफ, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. आता इथेच आन्सर ते फोर्थ क्वेश्चनचं इथेच आन्सर भेटून जाईल. म्हणजे काय रिप्रोडक्शन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम सम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे आधीच्या स्पेसीस सारखाच दिसणारा दुसरा ॲनिमल असेल, त्या ॲनिमल्स म्हणजेच त्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, रिप्रोडक्शन. बरोबर की नाही. आता समजा एखाद्या ह्युमन बिंग मध्ये रिप्रोडक्शन झालं तर ह्युमन बिंगच होणार आहे. ओके, काही सिंपल मायक्रो ऑर्गॅनिझम्स होणार नाही. ओके, म्हणजे या प्रोसेसलाच काय म्हटलेलं आहे मग, रिप्रोडक्शन. म्हणजे अर्लियर वन म्हणजे आधी सारखा दिसणाऱ्या सजीवांसारखा दुसरा सजीव तयार होणे म्हणजेच काय, रिप्रोडक्शन. म्हणजे त्याला प्रजनन आपण त्याला मराठीत म्हणतो. ओके, reproduction is one of the various important characters of living organisms. It is also one of the various regions responsible for evolution of each species. In living organism, reproduction occurs mainly by two methods. Those two methods are asexual and sexual reproduction. म्हणजे रिप्रोडक्शन ह्युमन बिंग मध्ये रिप्रोडक्शन म्हणजे काय, म्हणजे जो काय अर्लियर असेल एखादा ऑर्गॅनिझम्स, त्या ऑर्गॅनिझम सारखा दुसरा नवीन न्यू ऑर्गॅनिझम्स काय होणे, फॉर्म होणे, तर त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, रिप्रोडक्शन. मग त्या रिप्रोडक्शन मध्ये टू टाइप्स आहे. फर्स्ट टाइप इज सेक्सुअल रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन अँड असेक्सुअल रिप्रोडक्शन. ओके, सेक्सुअल म्हणजे काय रे, सेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे दोन गॅमेट्स एकत्र येईल. ओके, मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स एकत्र येऊन काय होतं, त्यांचं सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. इथे ओनली वन गॅमेट्स म्हणजे हे काय आहे, युनिसेक्सुअल. ओके, ओनली वन, एका गॅमेट्स पासूनच हे सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. म्हणजे या सेक्सुअल रिप्रोडक्शनचं काय असेल, टू गॅमेट्स आर फॉर्म, टू गॅमेट्स. ओके, म्हणजे दोन गॅमेट्स एकत्र येऊन तयार झालेला जो काही नवीन ऑर्गॅनिझम्स असेल, त्या ऑर्गॅनिझम्स कशाच्या थ्रू तयार झालेले आहे, मग सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, ओनली वन गॅमेट्स असेल, एक तर मेल गॅमेट्स एक तर फिमेल गॅमेट्स. ओके, ओनली वन गॅमेट्स. त्याच्यानंतर बघा असेक्सुअल रिप्रोडक्शन. मग आता आपल्याला याच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणकोणते टाइप्स पडतात ते पण आता बघायचे, बायनरी फ्युजन वगैरे. ओके, मल्टिपल. बघा आता नेक्स्ट पॅराग्राफ, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स बाय an organism of same species without involvement of gamete is called as asexual reproduction. That means no gametes are used. Okay,
नॉट गॅमेट्स. आता मी इथे ओनली वन गॅमेट्स म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे कुठल्याच प्रकारचा गॅमेट्सचा यूज होत नाही या रिप्रोडक्शन मध्ये. असेक्सुअल म्हणजे ते युनिसेक्सुअल असेल तर एक गॅमेट्सचा असेल. ओके, वन गॅमेट्स केव्हा असेल, युनिसेक्सुअल असेल रिप्रोडक्शन तेव्हा. म्हणजे याच्यामध्ये पण काही टाइप्स आहेत ते आपण बघणारच आहे पुढे. बट असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्ही डेफिनेशन राईट करताना काय राईट करायचं, विदाउट युजिंग गॅमेट्स. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज असेक्सुअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर बघा, ॲज दिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्स. ओके, म्हणजे सेक्सुअल मध्ये मेल अँड फिमेल गॅमेट्स एकत्र येऊन सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. बट इन दिस सेक्सुअल रिप्रोडक्शन देर आर नो involve no any one gametes. Okay, this is uniparental, sorry तिथे चालू का, the new organism has exactly genetic similarity with reproducing organism. This is uniparental reproduction and it occurs by mitotic cell. ओके, म्हणजे आता इथे काय सांगितलंय, as this reproduction does not involve union of two different gametes, the new organism has exact genetic similarity with the reproducing organisms. ओके, म्हणजे इथे गॅमेट्सचा यूज होत नाही तरी पण तो त्याच्या पॅरेंट सारखा सेम दिसेल. ओके, तरी पण मग हे कशा पद्धतीने होतं ते आपल्याला पुढे बघायचंय. दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन, म्हणून त्याला काय म्हणतात, युनिपॅरेंटल. युनि म्हणजे काय, ओनली वन. ओके, युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर्स बाय मायटोटिक सेल. मी तुम्हाला मायटोसिस मिओसिस सांगितलं, मायटोटिक सेल मध्ये हे ऑकर्स होतात. आणि जे काही ह्युमन बिंग म्हणजे आपण असेल तर आपलं सेल डिव्हिजन म्हणजे जे काही न्यू गॅमेट्स फॉर्मेशन कशात होतं, मिओसिस मध्ये होतं. बट यांचं काय आहे, मायटोटिक प्रोसेस मध्ये म्हणजे मायटोसिस मध्ये होतं. नेक्स्ट बघा, ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक वेअर ॲज फास्ट प्रोसेस इज ॲडव्हान्स ऑफ दिस रिप्रोडक्टिव्ह मेथड. म्हणजे यांच्यामध्ये जी काही रिप्रोडक्शन असेल तर ते रिप्रोडक्शन फास्ट होतं. ओके, आता आपलं रिप्रोडक्शन ह्युमन बिंग मध्ये होण्यासाठी खूप 1 वर्षापर्यंतचा कार्यकाळ लागतो. बट यांचं जे काही रिप्रोडक्शन असेल असेक्सुअल रिप्रोडक्शन हे कसं होतं, फास्टली होतं. ओके, मग हे फास्टली 1 मिनिट. ओके, सो हे जे रिप्रोडक्शन होतं सेक्सुअल रिप्रोडक्शन, याच्यासाठी जो काही कार्यकाळ असेल, जो काही लाईफ टाइम असेल तो किती असतो, 1 वर्षाचा असतो. आणि हे जे काही असेक्सुअल रिप्रोडक्शन असेल इथे म्हणजे फास्ट मुवमेंट होती त्यांची. ओके, म्हणजे फास्टली त्यांचं रिप्रोडक्शन होतं. ओके, म्हणजे 1-2 तासात पण काही मायक्रो ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन होतं. म्हणजे एकापासून असंख्य असे जे काही ऑर्गॅनिझम्स असेल त्या ऑर्गॅनिझम काय होता, फॉर्म होतात. ओके, नेक्स्ट बघा, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. नेक्स्ट टॉपिक. ओके, तो राईट करून घ्या. आणि त्याच्यामध्ये बायनरी फ्युजन. ओके, बायनरी फ्युजन कोणाचं होतं, युनिसेक्सुअल जे काही ऑर्गॅनिझम्स इथे दाखवले बघा. ओके, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन कशामध्ये होतं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये. कशा पद्धतीने होतं, तर फर्स्ट काय, बायनरी फ्युजन. मग हे बायनरी फ्युजन कोणाकोणाचं होतं ते आपल्याला बघायचंय. ओके, आता तिथे मी डायरेक्टली तुम्हाला त्याचे टाईप सांगतो. बायनरी फ्युजनचे टाईप लक्षात ठेवायचं आहे. तर फर्स्ट टाईप कोणता आहे, सिंपल बायनरी फ्युजन. कोणता आहे फर्स्ट टाईप, सिंपल बायनरी फ्युजन. नेक्स्ट कोणता आहे, ट्रान्सवर्स. बरोबर, ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. and third one is longitudinal binary fusion. Okay, we have to discuss about binary fusion. In binary fusion there are 3 types. First type is simple binary fusion, second is transverse binary fusion, and third one is longitudinal binary fusion in unisexual organisms. Okay, म्हणजे जे काही एक म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे असे ऑर्गॅनिझम ज्यांच्या बॉडीमध्ये ओनली 1 सेल
असेल. ओके, मग त्याचे आपण टाईप आपल्याला माहिती आहे. फर्स्ट टाईप अमिबा, आपण भरपूर वेळा त्याचे एक्झाम्पल घेतले. अमिबा असेल, पॅरमोशियम असेल किंवा युग्लेना म्हणून असा एक ऑर्गॅनिझम्स आहे, तो पण असेल. म्हणजे ते काय असेल, युनिसेक्सुअल ऑर्गॅनिझम्स. ओके, सो आता तिथे बघा ऍक्टिव्हिटी फर्स्ट सांगितली, ट्राय दिस. ओके, तिथे काय सांगितले, टेक अ कोनिकल फ्लास्क अँड कलेक्ट द वॉटर इन इट फ्रॉम अ पॉन्ड हॅव्हिंग स्टॅग्नेंट वॉटर अँड aquatic plants, ऍड सम wheat grains अँड aquatic plants टू इट. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये एक असं डबक्यात खराब पाणी, पाऊस पडल्यानंतर नाही का ते खराब पाणी असतं, ते कलेक्ट करायचं आणि त्याच्यामध्ये जे काही गव्हाचे दाणे असतील ते व्हीट ग्रेन टाकायचे. त्याच्यानंतर बघा, कीप इट फॉर 3 to 4 days सो दॅट व्हीट ग्रेन अँड प्लांट्स विल बी डिकम्पोज. ओके, म्हणजे ते डिकम्पोज सडून जातात. म्हणजे प्लांट्स जे असतील ते प्लांट्सचे थोडे थोडे असे जे काही रॉ मटेरियल असेल ते रॉ मटेरियल त्याच्यात टाकायचं आणि गव्हाचे दाणे व्हीट ग्रेन असेल ते टाकायचं. ते टाकल्यानंतर 3-4 दिवसात ते काय होतात, सडून जातात, खराब होतात. मग त्याच्यात बघा आता पुढे, अर्ली इन दी मॉर्निंग ऑन 4th डे, म्हणजे 4थ्या दिवशी सकाळी काय करायचं, टेक अ ग्लास स्लाइड अँड पुट अ ड्रॉप ऑफ दॅट वॉटर ओव्हर इट, केअरफुल द कव्हर स्लिप ऑन दॅट ड्रॉप, ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये तो ड्रॉप बघायचे. ओके, मग काय दिसेल तुम्हाला बघा, यू विल बी एबल टू सी मेनी पॅरमोशिया परफॉर्मिंग द बायनरी फिजन. मग तिथे जे काही पॅरमोशियम असेल त्या वॉटरमध्ये, तर ते फास्टली काय होतात, त्यांचं फिजन झालेलं असतं, बायनरी फिजन झालेलं असतं. म्हणजे एकापासून असे 2 ऑर्गॅनिझम्स असेल किंवा 2 पॅरमोशियम असेल, डॉटर पॅरमोशियम, ते तयार झालेले असेल. नेक्स्ट बघा, यू विल बी एबल टू सी मेनी पॅरमोशियम परफॉर्मिंग द बायनरी फिजन. प्रोकॅरिओट्स, प्रोकॅरिओट्स म्हणजे काय, जे म्हणजे बॅक्टेरिया एक प्रकारचा, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, बॅक्टेरिया. आणि प्रोटिस्ट कोण असतील, मग अमिबा, पॅरमेशियम अँड युग्लेना, ते काय असतील, प्रोटिस्ट. ओके, त्याच्यानंतर अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गनेल लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. ओके, म्हणजे काय होतं माहिती आहे का, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट असल्यामुळे अशी ते हिरवळ दिसते, आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही काय करतात माहिती आहे का, ते रिप्रोडक्शन परफॉर्मिंग करतात. म्हणजे जे फिजन असतं ते फिजन कशामुळे होतं, या दोघांमुळे, मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्टमुळे, म्हणून हे मायटोटिक त्याला आपण म्हणतो. ओके, नेक्स्ट बघा, अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्सुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिजन. Okay, in this process the parent cell divides to form 2 similar daughter cell. Binary fusion occurs either by mitosis or amitosis. Okay, मग आता बघा, फर्स्ट तुम्हाला सिंपल बायनरी फ्युजन सांगतो. सिंपल बायनरी फ्युजन कशाचं होतं, अमिबाचं होतं. ओके, सिम्पली. ओके, आता सपोज तिथे पण दाखवलंय बघा, सिंपल बायनरी फ्युजन कोणाचं होतं, अमिबाचं. ओके, आता हा सपोज दिस इज अ स्ट्रक्चर लाईक अमिबा. अमिबाचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने पण काढू शकतात. एक प्रकारचा असं समजा की एक प्रकारचं असं पोतच आहे. ओके, हे बघा अमिबा, याचं फ्युजन कसं होतं बघा, तिथे दाखवलेलं आहे बघा त्या टाईपचं. ओके, म्हणजे या सेंटर जो काही सेंटरचा न्यूक्लियस आहे याच्यापासून त्याचं असं काय होतं, ते स्ट्रेच होतात, या पद्धतीने दाखवले बघा. ओके, म्हणजे हा अमिबाचा स्ट्रक्चर, म्हणजे हा जो काही सेंटरचा पार्ट आहे तो काय झाला, हळूहळू स्ट्रेच झाला. म्हणजे जसं काही आपण नाही का पाव असतो, पावाचा तुकडा असा स्ट्रेच करून 2 तयार होतात, त्या पद्धतीने याचं काय होतं, फ्युजन होतं. मग त्या फ्युजनलाच काय म्हटलेलं आहे, मग बायनरी फ्युजन, या पद्धतीने. ओके, सिंपल बायनरी फ्युजन. ओके, सिंपली झालं ना, सिंपल. त्याच्यानंतर बघा, जे काही ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन असेल, म्हणजे सिंपल बायनरी फ्युजन कसं म्हटलं माहितीये का, कोणत्याही पद्धतीने कुठे पण ते स्ट्रेच होऊ शकतो. आता हा पार्ट आहे, इकडे पण स्ट्रेच होईल, इकडे पण स्ट्रेच होईल, कारण याला पर्टिक्युलर शेप आहे का, नाही. ओके, म्हणून याला सिंपल बायनरी फ्युजन म्हटलंय. ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन, आता नावातच बघा ट्रान्सव्हर्स. ट्रान्सव्हर्स म्हणजे कसे, असे या पद्धतीने. ओके, आता पॅरमेशियमचं स्ट्रक्चर दाखवले बघा, एक प्रकारची तुमची जी काही चप्पल असते त्या चप्पलीच्या टाईपचं इथे स्ट्रक्चर आहे पॅरमेशियमचं. ओके, मग या पॅरमेशियम मध्ये काय होतं, ट्रान्सव्हर्स होतं, म्हणजे या पद्धतीने बघा, या पद्धतीने. आता यांचे काय होतील, 2 होतील बघा, या पद्धतीने.
म्हणजे 2 पॅरामेशियम्स डॉटर पॅरामेशियम विल बी फॉर्म या पद्धतीने. म्हणजे हे असे स्ट्रेच होतात. ओके, ट्रान्सवर्स टाइप. ओके, म्हणून त्याला ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन म्हटलेलं आहे. मग हे ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन कोणामध्ये होतं तर पॅरामेशियम मध्ये होतं. आणि थर्ड लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन कशात होतं युग्लेना मध्ये होतं. मग युग्लेना मध्ये लॉंगिट्युडिनल म्हणजे एक प्रकारचा असा एक्स. ओके, म्हणजे आपण नाही का गुलाबाची अशी पाकळी काढतो ना त्या पद्धतीने. ओके, तिथे दाखवले बघा. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ युग्लेना या टाइपचे. ओके, सेंटरचा पार्ट. ओके, आणि त्याच्यापासून 2 डॉटर युग्लेना विल बी फॉर्म या पद्धतीने तयार झाले. ओके, ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे ट्रान्सवर्स म्हणजे एक प्रकारचा मध्यातून, म्हणजे आता सपोज मी ते उभा आहे बरोबर की नाही, माझ्या अशा सेंटर मधून पूर्णपणे मध्यातून पूर्णपणे 2 तुकडे होणे. ओके, त्या टाइपचं त्यांचं काय होतं फ्युजन होतं. ओके, म्हणजे रिप्रोडक्शन होतं. लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन म्हटलंय. तर ते कशात होतं युग्लेना मध्ये. ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन कोणाचं होतं तर पॅरामेशियमचं. अँड सिंपल बायनरी फ्युजन कोणाचं होतं अमिबाचं. हे लक्षात ठेवा. खाली सांगितलंय ऍक्सिस ऑफ फ्युजन. डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. फॉर एक्झाम्पल अमिबा डिवाइड्स इन मेनी प्लेन. म्हणजे कुठे पण कोणत्याही प्लेन पासून त्याचं काय होतं डिव्हिजन होतं ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. म्हणजे लाखो त्याला काय असतात स्पेसिफिक शेप असतात. हेन्स इट इज कॉल्ड ॲज सिंपल बायनरी फ्युजन. आता इथे त्याची डेफिनेशन दिलेली ती पण नोट डाऊन करायची. पॅरामेशियम डिवाइड्स बाय ट्रान्सवर्सली तो काय होतो पॅरामेशियम डिवाइड होतो. वरचा पार्ट वेगळा खालचा पार्ट वेगळा या पद्धतीने. त्याच्यानंतर वेअर ॲज युग्लेना बाय लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन. म्हणजे लॉंगिट्युडिनल म्हणजे त्याच्या सेंटर पासून त्याचे काय होतात 2 असे पार्ट्स तयार होतात. ओके, म्हणजे ते काय असतील डॉटर सेल्स असतील, डॉटर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बायनरी फ्युजन इज युजुअली परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग फेवरेबल कंडिशन अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. ओके, म्हणजे त्यांना जर सपोज जास्त प्रमाणात अबंडंट ऑफ फूड मटेरियल मिळालं तर त्यांचं काय होतं लगेच रिप्रोडक्शन सुरू होतं बरं की नाही. म्हणजे आता बघा जर त्यांना खाण्यासाठी भरपूर असं धान्य किंवा काही पदार्थ मिळाले तर ते लगेच मोठ्या प्रमाणात काय करतात रिप्रोडक्शन करतात बरं की नाही. आता बघा तुम्ही जर समजा छोटा एवढाच पावचा तुकडा ठेवलेला आहे बरं की नाही, मग तिथे बघा मोठ्या प्रमाणात फंगी तयार होईल का नाही होणार. पण जेव्हा जास्त मोठं मटेरियल तिथे ठेवलेलं असेल तर मोठ्या प्रमाणात त्यांचं काय होतं रिप्रोडक्शन होत असतं. ओके, फॉर एक्झाम्पल काय वेळेस बघा एखाद्या कार्यक्रमामध्ये लोकांना विषबाधा होते. मग ही विषबाधा कोणी विष टाकतं का त्याच्यामध्ये नाही, तर एखादा असा पार्ट त्याच्यामध्ये पडून जातो आणि त्याच्यापासून ती विषबाधा मोठ्या प्रमाणात म्हणजे जे काही म्हणजे त्या पार्ट मध्ये पडलेला एखादा ऑर्गॅनिझम्स असेल तो ऑर्गॅनिझम्स मोठ्या प्रमाणात काय करतो रिप्रोडक्शन करतो. आणि रिप्रोडक्शन झाल्यामुळे ते जे काही अन्न असेल ते अन्न पूर्णपणे काय होऊन जातं विषबाधित होऊन जातं. ओके, पूर्ण विषारी होऊन जातं आणि त्याच्यापासून लोकांना काय होते विषबाधा होते. ओके, सो हा पार्ट आपल्याला आज एवढं बघायचं आहे. सो जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करायची. सो धन्यवाद.